ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा, कासे पीतांबर तुळशी हार गळा, कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा, कासे पीतांबर तुळशी हार गळा, कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा, कासे पीतांबर तुळशी हार गळा, कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा, कासे पीतांबर तुळशी हार गळा, कासे पीतांबर तुळशी हार गळा, कासे पीतांबर. नमस्कार, पुढारी न्यूजवर या दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी गुरुप्रसाद जाधव स्वागत करतो. या अभंगावरनं आपल्या लक्षात आलं असेल की आपलं आजचं हे दिवाळी सेलिब्रेशन हे काहीसं वेगळं आहे आणि अर्थातच त्याचं वेगळेपण हे आहे की अभंग तुकाराम या सिनेमाच्या निमित्तानं, या सिनेमाची संपूर्ण टीम या दिवाळी सेलिब्रेशनच्या निमित्तानं आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत सिनेमाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि आपल्यासोबत आहेत या सिनेमामध्ये ज्यांनी आवलीबाईंची भूमिका साकारलेली आहेत अशा स्मिता शेवाळे आणि या सिनेमाला ज्यांनी संगीत दिलेलं आहे ते अवधूत गांधी सर आपल्यासोबत आहेत. तुमच्या सगळ्यांचं खरं तर मनापासून स्वागत पुढारी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि खरं तर वेगळा आनंद आहे. बाहेर वेगळ्या पद्धतीनं नेहमीच्या पद्धतीनं आपण सर्वजण दिवाळी साजरी करत असतो. दिवाळी साजरी करतो म्हणजे काय सर, तर आपण दिव्यांची रोषणाई करतो. एक बाह्य रूप जे आहे ते उजळून निघालेलं असतं आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की संत, त्यांची परंपरा, त्यांचं साहित्य, त्यांचे विचार हे आपल्या अंतर्मनाला उजळून टाकण्याचं काम करत असतात. आणि निश्चितपणे जेव्हा संत तुकारामांविषयी आपण बोलतो तेव्हा एक वेगळा भक्तिभाव, एक वेगळा आदरभाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो आणि तो या दिवाळीच्या निमित्तानं जागवण्याची संधी तुमच्या रूपाने खरं तर आम्हाला मिळते. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी आभार तुमचे आणि थँक्यू. मला तुम्हाला सुरुवातीला हे विचारायचं आहे की नव्या पिढीला इतिहास आणि त्यासोबतच आता अध्यात्म वेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय. का असं वाटलं की तुकाराम महाराज हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी आपल्याकडनं व्हायला हवं आणि त्यातनं हा सिनेमा? सर्वप्रथम आमच्या सगळ्या टीमकडून पुढारीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभेच्छा देत असतानाच ज्ञानेश्वर माऊलींनी जी ओवी म्हटली आहे दिवाळीच्या बाबतीत की मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी असं त्यांनी म्हटलं आहे. तर ही जी काजळी आहे अविवेकाची ती आपल्याला आजूबाजूला आता सातत्याने दिसते. लोकांना स्ट्रेस येतो आहे, लोकांना अँझायटी आहे, लोकांना डिप्रेशन येतं, विशेषतः तरुणाईला. म्हणजे आम्ही गमतीने असं म्हणतो की अगदी मोबाईल डिस्चार्ज जरी झाला तरी डिप्रेशन येऊ लागतं नवीन पिढीला. तर यांना शाश्वत जे आपलं ज्ञान आहे, जे जगण्यासाठी उपयोगाचं आहे, हे सगळं संतांच्या त्या वाङ्मयातनं, साहित्यातनं मिळत राहतं, त्यांच्या विचारातनं मिळत राहतं. आणि म्हणून आपण या यूथसाठी हे सगळं करायचा प्रयत्न करतो आहे, धडपड करतो आहे. कारण जर आपण आपण अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची असं संपूर्ण नाव असलेल्या या चित्रपटाकडे पाहू तर अभंगाला वाहिलेला हा चित्रपट आहे. आणि या अभंगामधनं सातत्याने आम्हाला असं जाणवलं की खूप प्रॅक्टिकल त्यांनी गोष्ट सांगितली आहे जगण्याची. म्हणजे आज आपण ज्या अडचणींना तोंड देतो हे कदाचित म्हणजे अगदी जेनझीच्या भाषेत बोलायचं तर 400 वर्ष आधीच त्यांनी प्रेडिक्ट करून ठेवलं आहे की काय काय होणार आहे. आपले संत सांगतात की जसं अवधूत माऊली काल सांगत होते आम्हाला की
मडे झाकुनी करी पेरणी असा अभंग आहे तुकाराम महाराजांचा, की पेरणीची वेळ आली आहे पण दुर्दैवाने घरात कोणाचा मृत्यू झाला तर ते मडं झाकून पेरणी करायला पाहिजे, ही प्रॅक्टिकॅलिटी सांगणारे तुकाराम महाराज आहेत. आपल्याकडे दुर्दैवाने काय आहे की अध्यात्म म्हणल्यावर तो म्हाताऱ्यांचा विषय, वय झालेल्यांचा विषय, मग रिटायरमेंट झाल्यानंतर मग देवळात जाऊन बसा कीर्तन ऐकायला. नाही, आम्हाला उलट वाटतं की तरुणांनी अध्यात्म जर ऐकलं संतांचं तर म्हातारपणी काय करायचा हा प्रश्नच उरणार नाही. तुमचा मूळ स्वभाव आणि अवलीबाईंचा स्वभाव याच्यामधली असलेली भिन्नता आणि त्यातून अर्थातच ही व्यक्तिरेखा साकारणं हे किती आव्हानात्मक. गमतीशीर आहे खरं तर. कारण खरंच आहे की माझा स्वभाव किंवा मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिका हे खूप म्हणजे मी विलन केलेले आहेत. नाही, आणि कसं आहे की तुम्ही त्यातल्या त्यात समाज माध्यमांवरती फार फार ॲक्टिव्ह असल्यामुळे तुम्ही कशा आहात हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. हो, बरोबर आहे म्हणणं तुझं. त्यामुळे हे चॅलेंजिंगच होतं माझ्यासाठी. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी सोपं नव्हतं खरं सांगायला गेलं तर. कारण आपल्या स्वभावाच्या आजूबाजूला काहीतरी असेल ना तर ते आपल्याला कुठेतरी रिलेट होतं किंवा आपण ते करू शकतो. पण अवलीबाईंचं एकतर सगळं ते जेव्हा मी वाचन केलं आणि नंतर मला लक्षात आलं, माहिती आहेत आपल्याला, परिचित आहे त्यांचं की त्यांचा किती रागराग होता, त्या किती त्रास करून घेत होत्या वगैरे. पण अरे ते करताना खरंच दमछाक व्हायची. म्हणजे खरं सांगू का, अगदी की शूटिंग करताना ज्या पद्धतीनं अवली रिॲक्ट होईल ती स्मिता कधीच रिॲक्ट नाही होऊ शकत. बट ते रिॲक्ट झाल्यानंतर रात्रीनं मी थकायचे, दमायचे आणि मला असं वाटायचं तुम्ही अशी कोणी बोलू नका. कारण ज्या पद्धतीनं ते बोलणं होतं ना, तो त्रागा आहे तो मी माझ्या आयुष्यात कधी केलेला नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्यासाठी मला ती मेहनत घ्यावी लागली. अवलीबाईंचं स्वभाव काय असेल, त्यांचा तो त्रागा कशासाठी होता हे समजून घेणं फार गरजेचं होतं, तर ते येणार होतं. अवलीबाई कशी रागवेल किंवा तिचं काय म्हणणं आहे, कशामुळे संसारासाठी जी धडपड आहे आणि त्या धडपडीमुळे तिला असं वाटतं की भक्ती मार्ग वगैरे सगळं ठीक आहे पण आधी आपला संसार, आधी आपली मुलं आणि आधी तुमचा सहवास मला हवा आहे. त्यासाठी त्यांचा जो त्रागा होता आणि म्हणून त्यांनी जी धडपड केली शेवटापर्यंत, तर तो दिसतो ना. त्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच कंगोरे आहेत त्या पात्राला आणि तेही दिसतील तुम्हाला चित्रपटामध्ये. म्हणजे असं नाही आहे की एकाच पद्धतीच्या भावना घेऊन जे आपल्या सगळ्यांना वाटतं की अवली फक्त चिडकी होती आणि ती फक्त बोलायची, पण तसं नाही आहे. त्याच्या मागे खूप गोष्टी होत्या आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अवधूत सर, मला आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही खऱ्या अर्थानं या प्रोजेक्टच्या निमित्तानं भाग्यवान आहात. म्हणजे एकतर आधी सगळी कौटुंबिक पार्श्वभूमी, तिकडची सगळी वारकरी म्हणून होत असलेली सेवा ही एका वेगळ्या बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आता पडद्यावर सुद्धा सेवा करण्याची संधी मिळणं हे एक वेगळं भाग्य. नक्कीच. मग अहो काय आहे, आम्ही कल्पवृक्षाच्या छायेतच वाढलो ना, तर मागल ते देण्याची ताकद येते. तर मनात आलं की ते दिलं मुलींनी. आणि जसं मी थोडंसं मागे येतो, दिग्पाल सरांनी सांगितलं की आता दिवाळीचा सण आहे, सर्व संतांच्या दृष्टीने दिवाळीचं किती महत्त्व आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक कधी पोजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. म्हणजे अविवेक नष्ट केला. अविवेकामुळं काय होतं, जिथं अविवेक आहे तिथं अहंकार आहे, जिथं अविवेक आहे तिथं विकल्प आहे. काय, जिथं अविवेक आहे तिथं आशा, ममता, माया, तृष्णा, काम, क्रोधादी सगळे विकार आहेत. म्हणून माऊली म्हणतात की ज्याच्या अंतरंगातला अविवेक नष्ट झाला तो बाकीचे सगळे विकार जातील आणि मग ज्ञानाची दिवाळी निरंतर होईल. नामदेव महाराज म्हणतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आणि तुकाराम महाराज दिवाळीबद्दल म्हणताना काय म्हणतात माहिती आहे का, की धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा धन्य गेले उठाउठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. हे सगळं दिवाळीचं आपल्याकडं महत्त्व आहे. आणि ह्या परंपरेने पण ह्याच गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत. आणि अर्थात मला अनेक अर्थाने भाग्यवान आहे, ज्या कुळात जन्म मिळाला, त्याच्यानंतर जे व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून लाभले मला, सर्व मग वारकरी संप्रदायातले असतील, माझ्या घरातले असतील किंवा लोककलेच्या या सगळ्या आपल्या समृद्ध परंपरेतले असतील. त्यामुळं हे जे संस्कार लहानपणापासून मिळाले ते मांडण्याचं भाग्य या चित्रपटाच्या माध्यमातून मिळालं. जसं अभंग लाखोंच्या संख्येने संतांनी अभंग लिहून ठेवलेत, सांगितलेत आणि मुक्त असताना वाटलेलेत, कुठली रॉयल्टी न घेता.
तसं शेकडो वर्ष जुन्या चाली आहेत पारंपरिक, त्या फडांवरती आजही गायल्या जातात. आता सुरुवातीचा जो अभंग गायला ती पारंपरिक चाल आहे आणि ती चित्रपटात घेतलेली आणि त्याची संधी दिग्पालने दिली त्यासाठी त्याचे कायम धन्यवाद आहेत. चित्रपटामध्ये आपण एक सुंदर रचना बोलावा विठ्ठल, तो आपण तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे आणि चित्रपटामध्ये तो 4 वेगवेगळ्या गायकांच्या आवाजामध्ये आपण घेतलेला आहे. 4 वेगवेगळ्या वयोगटाचे कॅरेक्टर्स तुम्हाला तिथे दिसतात स्क्रीनवरती आणि त्याच्याप्रमाणे ते केलेलं आहे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, येणे सोसे मन झाले हव भरी, बंधनापासोनी उकलली गाठी, बंधनापासोनी उकलली गाठी, देताली मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश, येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररीते, काम क्रोधे केले घररीते, येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, मग जर तुमच्या देहामध्ये विठ्ठलाचा वास, परमेश्वराचा वास आपल्या प्रत्येकाच्या आत आहे, मग त्याच्यासाठी आधी आतलं साफ करायला पाहिजे ना, तर देव आतमध्ये येईल. मगाशी म्हटलं तसं की दिवाळी आहे, दिवाळीचं सेलिब्रेशन आहे, पण ही वेगळी दिवाळी आहे. म्हणजे फक्त बाह्य स्वच्छतेविषयी संत आपल्याला सांगत नाही, तुकाराम महाराज आपल्याला सांगत नाही, तर अंतर्मनाच्या स्वच्छतेविषयी ते सांगतात. आणि अर्थातच तीच सगळी मांडणी त्यांच्या अभंगांमधनं आणि साहित्यकृतींमधनं येते. मला तुम्हाला विचारायचं आहे, आजवर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांवरती अनेक सिनेमे झाले, अनेक लोकांनी लिहिलं, अशात आपण एक कलाकृती करत असताना त्याला अभंगाची जोड द्यायला हवी, या विचारानं अभंगाचा तुम्ही केलेला या सगळ्या सिनेमामधला समावेश, तो आपल्याला किती महत्त्वाचा वाटतो आणि तो वेगळ्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीनं कसे प्रयत्न केले? मुळामध्ये काय आहे की हा चित्रपटच अभंगांचा आहे. म्हणजे ह्याला चित्रपटाला किंवा कथेला अभंगाची जोड नाही दिली, अभंगांवर आधारितच चित्रपट आहे. म्हणजे आतापर्यंत जे जगद्गुरू तुकाराम महाराजांवर चित्रपट आले ते सगळे चित्रपट हे त्यांची बायोग्राफी म्हणूया किंवा बायोपिक म्हणूया अशा स्वरूपाचे होते, त्यांचा चरित्रपट अशा स्वरूपाचे होते. परंतु हा चित्रपट जो आहे तो त्यांचे अभंग, त्यांचे विचार, त्यांचं तत्त्वज्ञान हे मांडणारा चित्रपट आहे. त्यामुळे याची कथा पण मर्यादित आहे. अभंग गाथा विसर्जित गेल्यापासनं त्या तरल्या, अभंग गाथा तरली म्हणजे साधारण 13 दिवसांचा कालखंड आहे. त्या 13 दिवसांच्या कालखंडामध्ये देहू गावामध्ये, पंचक्रोशीमध्ये, पुणे परिसरामध्ये काय काय घडलं याचा आढावा हा चित्रपट घेतो. त्यामुळे या अभंगांचा समाजमनावर होणारा परिणाम हे दाखवायचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातनं करतोय. म्हणून याच्यामध्ये
अवधूत माऊलींनी केलेले जवळजवळ 11 अभंग आहेत गेय स्वरूपातले. पण याच्या व्यतिरिक्त जे तुकाराम महाराजांच्या तोंडी प्रोज गद्य स्वरूपात येणारे अभंग आहेत किंवा त्यांची कीर्तनं आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 कीर्तनं दाखवलेत. त्या कीर्तनांमध्ये त्यांनी विश्लेषण केलेले अभंग आहेत. तर असे जवळजवळ 46 अभंग आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर ते तंत्रज्ञान तुकाराम महाराज त्यांच्या अभंगांमधनं समजावून सांगतात शिवाजी महाराजांना. आणि हे गनिमी काव्याचे अभंग तुम्ही आजही गाथेमध्ये पाहू शकता. आम्ही गाथेमधनंच सगळं शोधून काढले. गाथेच्या पलीकडचा एकही अभंग या चित्रपटात नाही. तर हे गनिमी कावा कसा करावा, त्याच्या अगदी काचा खोचा खाणा खुणा हे सगळं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. तर हे गनिमी काव्याचे अभंग आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतील. या चित्रपटाचं नाव सुद्धा देताना आम्ही तो एक विलक्षण श्लेष हा तुकाराम महाराजांनी साधून घेतला आमच्याकडनं. श्लेष अलंकार की अभंग तुकाराम, की तुकारामांचे अभंग ही अभंगच आहेत आणि स्वतः तुकाराम पण त्या तत्वज्ञानामुळे आता अभंग ठरणार आहेत आणि ठरलेले आहेत. स्मिता, तुला या सगळ्या सिनेमाच्या माध्यमातून काय वेगळा अनुभवायला मिळाला? कारण मगाशी आपण बोलत होतो की एक जो प्रसंग आहे यामध्ये की आवलीबाई आणि आऊसाहेब यांची झालेली भेट आणि अर्थात ते सगळं पडद्यावर साकारायला मिळणं, तो अनुभव कसा होता? आणि नंतर मला त्याच्याविषयी अर्थात दिग्पाल सरांकडनं पण ऐकायचं. मुळात मृणालताईंबरोबर मला स्क्रीन शेअर करायला मिळाली होती जिजाऊ आईसाहेबांबरोबरचा सीन. आणि तो मला असं वाटतं की तो लिहिला गेला हे खरं कमाल आहे. कारण ते इतकं छान दिसणार आहे तो सीन, इतका मी खूप स्मिता म्हणून मी खूप एन्जॉय केला. कारण मला ते खूप छान वाटत होतं की आवली जिजाऊंना भेटेल तर ती कशी भेटेल. म्हणजे त्यांनी सीन तर लिहिला होता पण मी आणखीन त्यामध्ये काय करू शकेन, तिला काय वाटेल. एक तर त्यांचं इतकं साजिरं रूप, बिटवीन द लाईन्ससुद्धा मला ना इतक्या गोष्टी अशा वाटत होत्या की आवली असं करेल का, आवली असं करेल का, करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की ती जी शिकवण आहे ना, म्हणजे त्या येतात आणि त्या सांगतात की असामान्य जेव्हा पुरुष घडायचा असतो तर त्याच्या पाठीमागे स्त्रीनं उभं राहायचं असतं. प्रोसेस खूप गंमतशीर आहे. खरं तर ही संकल्पना मृणालताईंची आहे. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्या म्हणाल्या की दिग्पाल असं झालं असेल का रे की जिजाई आणि जिजाई समोर आल्या असतील तर. मला फार इंटरेस्टिंग वाटली ती नाट्य म्हणून संकल्पना. आणि मी तो सीन लिहिला. सीन लिहिल्यानंतर मग मला असं आलं की अरे बापरे, तुम्ही फक्त इमॅजिन केलं? हां, इमॅजिन केलं की अशा इतक्या 2 महान व्यक्तिरेखा, स्त्री व्यक्तिरेखा आपल्या मराठा इतिहासातल्या या समोरासमोर आल्या तर काय घडेल. म्हणजे एक संत पत्नी आणि दुसरी वीरमाता, अशा दोघी जणी समोर आल्या तर काय घडेल. बरं, आता ह्याच्यामध्ये गडबड कशी आहे की संत पत्नी जी आहे ती प्रॅक्टिकल जगू इच्छिते आणि वीरमाता जी आहे ती आयडियल जगू इच्छिते. आणि अशा ज्या 2 स्त्रिया आहेत त्या समोरासमोर, महान स्त्रिया समोर आल्यावर काय घडेल. आणि मी तो सीन लिहिला, तो सगळ्यांना वाचून दाखवला. म्हणजे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा सगळेजण तो सीन वाचल्यावर घळाघळा रडायला लागले. वा वा, छान, सगळं छान झालं. आणि नंतर विचार करत असताना मी कधीही या पक्षात नसतो की आपल्या क्रिएटिव्ह मोहापायी लोकांच्या भावना दुखवाव्यात. त्यामुळे इतक्या 2 मोठ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा समोर आणल्या, ही लिबर्टी घ्यायची का आपण, हा प्रश्न मला पडला. आणि त्याच्यानंतर मी अवधूतशी बोललो. तर अवधूतचा पण संत साहित्याचा मोठा अभ्यास आहे. तो म्हणाला की खरं तर दिग्पाल असं वाचनात कुठेच आलेलं नाही की या 2 व्यक्तिरेखांचा समोरासमोर काही संबंध आला असेल. आणि प्रोबॅबिलिटीनी, आता मी लेखक आहे, लेखनशास्त्राच्या प्रोबॅबिलिटीनी मांडायचं झालं तर ते बरोबर ठरतं आहे. परंतु त्याला उल्लेखित पुरावा त्यावेळेस आमच्याकडे नव्हता. मग आमचे मित्र दुर्दैवाने ते आपल्या बरोबर नाहीत आता, दिवंगत हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज. तर त्यांना मी फोन केला. म्हटलं शिरीष महाराज असं असं झालं आहे, मी लिहिलं आहे खरं, परंतु माझं मन पुराव्याशिवाय हे मांडायला मानत नाही. ते म्हणाले की अहो पुरावा आहे. म्हणलं काय सांगता, खरंच? ते म्हणले हो, महिपती बाबांनी जे चरित्र लिहिलं आहे तुकाराम महाराजांचं, महिपती बाबा हे तुकाराम महाराजांचे समकालीन. तर त्यामुळे महिपती बाबांनी जे चरित्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की जिजाबाई म्हणजे राजमाता मातोश्री जिजाबाई
आणि मातोश्री आवली जिजाई यांची भेट झालेली आहे. तपशिलात्मक गोष्ट त्याच्यामध्ये नाही आहे, पण भेट झाली हे नक्की. म्हणजे कुठेतरी असं वाटतं की ज्या गोष्टी समोर येत नाही आहेत त्या आमच्या टीमच्या माध्यमातून हे महानात्मे घडवतात की काय, असं कधी कधी वाटतं. त्यामुळे आमचा तो लाडका झाला आहे अभंग आता की आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचत्याची, करी तो कवित्व म्हणाले हे कोणी नव्हे माझी वाणी पदराची. आम्हाला जर कोणी कलाकार समजत असेल तर त्यांनी हे पक्क लक्षात घ्यावं की हे आमच्या हातून घडवून घेतलं जातं आहे आणि त्यामुळे असे विलक्षण अनुभव आम्हाला सातत्याने येत असतात. अगदी अगदी. अवधूत सर, सरांचं मी पुढं कंटिन्यू करू इच्छितो. आता मी संगीतकार वगैरे नाव लागणं वगैरे ही मोठी गोष्ट आहे आणि ते त्याच्यासाठी मी पुन्हा धन्यवाद देतो त्याला. पण हे माझं याच्यात कर्तृत्व काही नाही आहे. माऊलींची कृपा, माऊलींची कृपा, तुकोबारायांची कृपा. आणि त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तुकाराम महाराजांच्या, तर फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाई. हमाल काम केलेलं आहे आणि ही संप्रदायाची सेवा आहे. कारण या शेकडो वर्ष जतन केलेल्या चाली आहेत आणि त्यातला अभंगातला भाव व्यक्त करणाऱ्या चाली आहेत. ज्या भावनेतनं ते अभंग प्रकट झालेत तो भाव या गाण्यातनं त्याच्या गायनातनं प्रकट होतो. आणि मला ह्याच्यात सांगायला आवडेल की माझी जी सगळी म्युझिकची टीम आहे ह्याचे जे रिदम अरेंजर आहेत, माझा खूप चांगला मित्र आहे आणि खूप एक चांगला उमदा कलाकार आहे. अनेक मोठमोठ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. नितीन शिंदे त्यांनी सगळं रिदम अरेंजमेंट केलं. इतकी सुंदर तो अभंग यूट्यूबवरती उपलब्ध आहे. तुम्ही अगदी काही जण लूपवरती ऐकतात. आणि श्रुती भावे आणि कल्याणी देशपांडे या दोघींनी सतार आणि व्हायोलिननी जी काय जादू केली आहे. अन्सारी नामदार म्हणून आमचा मित्र आहे, बासरी जी काय त्यांनी वाजवत त्याच्यामध्ये खूप सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा हो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती हो, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, सुखाचे ओतले सकळही, राजस सुकुमार मदनाचा पुतळा हो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. जितक्या मनापासून तुम्ही ही कलाकृती साकार केलेली आहे, अपेक्षा करूयात, आशा करूयात की प्रेक्षक सुद्धा तितक्या मनापासून या आपल्या कलाकृतीला प्रेम देतील, भरभरून पसंती देतील. आणि आमच्याकडनं तुम्हा सगळ्यांना खरं तर मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही आलात आणि या गप्पांसाठी वेळ दिलात त्याबद्दल. आपल्या या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.